काय म्हणता? हा म्हणजे मी मुंबईत आल्यापासून पाऊस पडायला लागला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे मी घेऊन आलो पाऊस कोकणातून इथे. मस्त पडतोय पाऊस. काल तर जोरात पडत होता. हा असंच राहिलं तर मुंबई भरू शकते. तर मंडळी पाऊस बघा कसला पडतोय. हवा आणि पाऊस आहे आणि समोरचं बघा काहीच दिसत नाही बघा. सोनाली आली बघायला आता आणि आजी त्या साईडने बघतायत. काय झालं मी कामाला सोनाली? काय ग कामाला जायचं जाणार कसं? मी कामाला पण जायचंय ट्रेनने जायचंय कसं जाणार आहे मला कळत नाही. बापरे शुभ सकाळ मंडळी. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षय रासन घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर मंडळी गावावरून आल्यापासून ना काही पण ब्लॉग झाले नाही आणि मेन म्हणजे ना नाईट दिलेली त्यानंतर आता सेकंड चालू आहे माझी आणि नाईट असल्यामुळे ना झोपे दिवस जायचा काय करायलाच मार्ग नाही. आणि इकडनं आपल्याला जायला लागतं विक्रोळीला आणि विक्रोळीला जायला 1 तास लागतो, घरी यायला 1 तास लागतो. मग काय राहून जातं आणि गावी मजा यायची ब्लॉग बनवायला. म्हणजे कंटेंट शोधायची गरज लागायची नाही. घरातनं मोबाईल घेऊन गेलो का मग सुरू झालो असं होतं. तर म्हणजे आता आहे ना सोनालीला खावंच म्हणजे बोलली आज काहीतरी नाश्त्यामध्ये कडक पाव घेऊन या. तर आता कडक पाव घ्यायलाच चाललो मी आणि परीला काय बोलायचं आहे? हां काय कुठे? माझ्यावर येते. ओके तर मी निघालेलो ही मागे लागली माझ्या येते म्हणून बोलू चल आता पटापट जाऊया आणि घेऊन येऊया आणि आज काहीतरी बनवूया फटाफट ना व. हां तर तुला कुठे आवडतं खरं सांग? नको नेऊया. तर म्हणजे काल आहे ना गेलेलो परसाठी आपली शाळा बघायला गेलेलो आणि 2-3 शाळा फिरलो. बघायला गेलो एक शाळेमध्ये बोलले काहीतरी वर्षाची फी 19,000 रुपये. दुसऱ्या शाळेमध्ये विचारलं तर म्हणतात 65,000 रुपये. 65 तर मी पण शॉक झालो 2 मिनटं. एवढं काय शिकवतात या 2 तासामध्ये. तर बघूया याची नवीन शाळा अजून. चला आता जाऊया आणि कडक पाव घेऊन येऊया. छत्री झाली उलटी परी. काय खेळते बाबा? उशी खेळते. पडली. माकाने आणू तू माकाने आणू माका माका नाही काय तू का वया होता? त्याका काय आणलं? लॉलीपॉप. त्याला दात विचारतोय त्याकाच आणलं त्याला. हा काय बघू तुझ्याकडे? खेळ पडू नको फक्त. हा बा काय नाही ग करत आहे. तर मंडळी आपण नेहमी मटन मच्छी हे चालूच असतं आपलं. जे आपण तुम्हाला रेसिपी दाखवतो. काय हा लपवतो तुला. तर काय तर आपण आज आहे ना फणसाच्या बियाच्या भाजीची रेसिपी बघूया. ते पण जवळ टाकून आणि तुम्हाला दाखवतो मी आणि सोनाली कशी करतात ते. आणि चालेल आपण जाऊया सोनालीकडे आणि पटपट करूया. चला. तर किचनमध्ये सोनाली काय करते? फणसाच्या बियाची ही फणसाच्या बिया आहेत. हां आज आपण त्याची जवळ टाकून रेसिपी करणार आहोत. अरे वा 1 नंबर लागेल ना ह्या पावसाळ्यात. हो. काय पाहिजे परी? काय पाहिजे? काय पाहिजे? पाऊस थांबलाय ना आता. पावसात बाहेर जायचा कंटाळा म्हणून बिया होत्या. हा विचार केला की आज ह्याच्यातच जवळ टाकून ह्याचीच भाजी करूया. इथे काय चालू आहे ग? कसला टॉवेल?
तुला टॉवेल पाहिजे? बरं थांब देतो. आता काय करायचं? सालं काढून घ्यायची जी चेजवून यायची. ओके. नंतर पुढे मग पुढे पुढे सांगते. बरं पुढे पुढे सांगते. भाजीसाठी काय घेतलं साहित्य? आता आपण फणसाच्या बियाच्या भाजीसाठी घेतलेले आहेत. हे फणसाच्या बिया मी चेचून त्याची सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ओके. एक कांदा, हां एक टॅमॅटो हां आणि बारीक चिरलेला लसूण हां. आणि जवळ मी धुवण्यासाठी ते ठेवलेलं आहे. ओके. पहिली प्रोसेस म्हणजे घ्यायचं आहे. तेल छानपैकी तापलं आहे ना, तर तापल्यामध्ये लसणाची फोडणी द्यायची. बरं. आवाज पण आला पाहिजे. वा. थोडी फक्त कांदा, कांदा मस्त लाल होऊन द्यायचा. बरं. सोनाली आज अलर्ट दिलेला पावसाला, मुसळधार पाऊस बोललेले. काल थोडस कमी होतं पण आज असं तरी ज्यामुळे आपण आल्यापासून पाऊस तर आहेच. होय. 10 दिवस झाले कंटिन्यू पाऊस येते मुंबईत. पण इशारा दिलेला मुसळधार पावसाचा. त्या दिवशी 20 पडतील पण सांगितलेलं, काय पडलंय? हो ना. शाळा वगैरे बंद आहे, सुट्ट्या आहे शाळांना. आज नाही बंद आहे. तर आम्हाला पण सुट्ट्या दिल्या पाहिजे ना कामाला. तुम्ही सांगा तुमच्या बॉसला. कांदा मस्तपैकी लाल झालाय आता. आणि आता टोमॅटो मस्त नरम करायचे आणि मग म्हणजे बाकी घ्यायची. बरं. बाकीचे रवलेले उकडू करायचे. होय. उकडून पण छान लागतं. ती सोनाली काढून आहेत ना, ती मस्त लागतात खायला तलावातली. ती नाही. आणि जी आपण आणलेली ना मार्केटमधनं, तिला थोडी टेस्ट कमी येते. पण जी तलावात सोडलेली आहेत ना लहान लहान मासे, ते आता मोठे झाले आणि ते आता भेटतात काळुंद्रा. पहिले नव्हते. एका जो होता ना तो एकाने सोडलेले पिल्ल बारीक बारीक, ते आता मोठी झाली आणि तीच भेटतात जास्त. मुंबईत ती भेटत नाही, गावीच भेटतात. मुंबईत भेटतात पण ती शोधायला लागतात. इतके दिवसात तर मी बघितलं नाही. टाकून घ्यायचं आपण चवीनुसार. तुम्हाला किती तिखट लागतं तितकं. तू बनवलास ना तो? तू आणि पप्पांनी बनवलेला तो मसाला? हो. तुमचं तिखट हवं टाकून घ्यायची. फणसाच्या बिया, तिला आणखी काहीतरी म्हणतात ना? आटल्या. आटल्या पण म्हणतात. आता फणसाच्या बियाच माहिती आहेत. प्रत्येकाची भाषा वेगळी असेल ना? हो. देश तसं वेग. बरं. काही जण अशी टाकून देतात, आपण त्या बियांचा उपयोग करतो. होय. आता बरेच लोक, बरी लोक खातात पण टाकून आता कोण बिया देणार नाही. कोकणाच्या माणसालाच कंटाळा येतात. दररोज बघून बघून ते वैतागतात ना फणस. आता इथे आपण आणलं की सगळे आवडीन खातात. बरं. आपण ते बघून बघून त्या वैतागलेलो असतो फणसा. काही जण चुलीत पण टाकून खातात. मस्त लागतात खायला. म्हणजे चांगली याच्यावर शिजवून द्यायची. हां. आता जवळची झाली ना? आता जवळ टाकायचं. बरं. जवळ चांगला स्वच्छ पाण्याने याच्यात धुवून घेतलेला आहे. ओके. स्वच्छ धुवून घ्यायचा. पावसात असा बरा पडतो. जवळ पावसात बाहेर जायचं कंटाळा असलं ना, हा बरा.
ते मला वाटतं पहिले म्हणजे फणस सगळं संपले असतील ना कोणाचे आता पाणी नाही. काही जणांचं असतं असं एखादं फणस की ते पाणी घेणंच नाही फणसात. बरं. काही काहींचं घेतात. आता फणसात मजा नाही खाऊ. पाण्याने ते बरोबर लागत नाही ना ते म्हणजे जास्त पिकायला नाही द्यायचा तो फणस. बरं. कच्चा जितका असेल ना पिकायचा 80%, 70% तेव्हा खायचा. चवीला छान लागतो. बरं. आपण कुठे गेलोच नाही ना बाहेर फिरायला गावी असल्यावर? नाही. स्वतःच होतो ना दोघं 8 दिवस सगळीच. म्हणजे 8 दिवस पाऊस नव्हता. नंतर जो कंटिन्यू चालू झाला तो झाला. खूप प्लॅन केलेलं ग. आंबोली पासून रत्नागिरी पासून. म्हणजे नेहमीच प्लॅन फेस असतात. काय करणार ग शेतीची कामं करतो. जातो 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 जातो. माझ्या मित्राने मला खूप जागा दिला. तू गेला पोलीस भरतीला. जातो जातो म्हणता नंतर तुमचं सगळं शिसकता. मस्त भारी वाटते आता. कलर छान आलाय ना. खूप ठेवूया बिया शिजत होय ना. बरं. पण आता जे बघतील आपली रेसिपी नक्कीच तोंडाला पाणी सुटणार आहे. काय म्हणते? सुटाकच होया. आता आपण वाफेवर ठेवून देऊया. बरं. बिया शिजून दे जरा. थोडंसं वाटण पण टाकतो म्हणजे थपथपीत करू जरासा. बिना वाटपाचं पण होतात पण थोडस थपथपीत करायचं. बरं. थोडस वाटण आहे भाजक्या माझ्याकडे असा ना टाकतो जरा. हे शिजन दे जरा आता. बरं. आपण थोडस पाणी टाकू. गरम पाणी टाकते. वाफेवरच पाणी. बिया असत ना ते शिजावं. हा. काय म्हणते? खाणार ना. त्याच तर बनवलंय ना खाण्यासाठी. तुम्हाला अशी सवय नाही ना. काय सवय नाही? खायची सवय मला. सुकी मच्छी आवडत नाही ना तुम्हाला? जास्ती नाही आवडत पण असं आवडतं. कांद्यावर टोमॅटोवर आवडतं. मग काय करूया? वाटण टाकूया काय जरासा? नको मला असं वाटतं. थोडस टाकूया. बघ तुझ्यावर है ना. अजून छान लागत जरा वाटण टाकलं. थपथपीत होईल जरा. आमट्यांसाठी कोकम टाकूया थोडासा. टाकले 1 2 3 4 5 6 7 7 टाकले. बस झाले ना. अजून हवे तुमचं? नाही. तसं आपला भाजक्या वाटा चिमूटभर चवीसाठी. एक नंबर कलर आलाय बघ. एक नंबर कलर आलाय. बिया जरा शिजत टाइम लागू. डिझाईन शिजत होईल. तर शॉर्टकट पण आपण मारू शकतो. काय सांगा? काय? मिक्सरला आधी बिया लावून घ्यायची आणि नंतर जवळ टाकायची. बरं. तसा पण जमता. बरं चांगलंय. शॉर्टकट काय म्हणतात. ह्याचं पण बचाव वेळ पण वाचता. बरं. तर मंडळी आता थोड्या वेळात आपण कोथिंबीर टाकू. जरा आणखी चांगली टेस्ट येईल आणि पटापट खायला पण नाही भेटलंय मला. आणि आता बस येते म्हणजे 12 वाजून गेलेले. 12:20 बस येते नितीन कंपनीला. तर मंडळी ह्याच्या पुढचा ब्लॉग आपण ना रात्री कंटिन्यू करणार आहे. असा बघा शूट करायला लागतं घाईत आणि हिचीच कामं संपत नाही. सकाळपासून चालू असतात ती 12 चालू असतात. हिला आज कसा मी म्हणजे मेन म्हणजे ना अशी पटकन बघत नाही ते कॅमेऱ्यातला असते. मला काही कळत नाही. सो मस्करीचा भाग झाला. तर आता फटाफट निघतो मी. कामाला जातो आणि रात्री कंटिन्यू करूया परत मी आल्यानंतर. मला म्हणजे 11:30 वाजतात मला यायला. विक्रोळीपासून कॅबमधनं येतो आणि पुढचा आपण कंटिन्यू करू रात्री. तर मंडळी अजून काही कंटिन्यू करायचं नाही. आता म्हणजे ते आपलं शेवटचं वगैरे थोडंसं राहिलेलं असतं ना ते म्हणतोय मी. काय बोलते?
ते मस्त. मग याच्या पुढे अजून काय येणार आहे तुझे सांग जरा त्यांना सगळ्यांना. अजून काय विचार केला नाही. तुम्ही पण मला सांगा तुम्हाला जर आज म्हणजे काय पाहिजे असेल कोणती रेसिपी वगैरे नक्की सांगा सोनालीने मला आणि आम्ही करण्याचा प्रयत्न करू ना. चला आता कोथिंबीर टाकूया आणि मग निघतो आपण कामाला जायला. तर आता आपण कोथिंबीर टाकूया. आता आपण वरून कोथिंबीर टाकूया. हां तर मंडळी दुपारी आहे ना घाईघाई झाली आणि म्हणजे जेवताना तुम्हाला दाखवताना आली कशी झाली ती. आणि जेवण बिवून झालं आणि फटाफट गेलो कामावर. आणि नितीन कंपनीला बस येते आणि त्या बसमधनं मग जायला लागतं. बस जर मिस झाली तर मग ट्रेनने जायला लागेल म्हणून पटपट पळालो. भाई तर एक नंबर झालेली. आता पण खाल्ली. संध्याकाळी आता वाजलेत काहीतरी 12:30 वाजले रात्रीचे आणि मस्त जेवण वगैरे बसले. तर मंडळी असा होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर अँड खुश. बाय बाय.